नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शहा आपणा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रहो, आजपर्यंत आपण बँक ऑडिटच्या संदर्भामध्ये बँकेचे ऑडिट कशा पद्धतीने म्हणजे कोणकोणत्या स्टेजेसद्वारे केलं जाईल याचा अभ्यास केला. यामध्ये चेकिंग ऑफ असेट्स या पूर्ण 6 शेड्यूल्सचा अभ्यास आपण केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेकिंग ऑफ लायबिलिटीज मधील शेड्यूल नंबर 3 म्हणजेच डिपॉझिट या शेड्यूलचा अभ्यास करणार आहोत. मित्रहो, बँकेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा जो काही व्यवसाय असेल तो असेल डिपॉझिट स्वीकारणे आणि कर्ज देणे. डिपॉझिट स्वीकारणे या दृष्टिकोनातून जर विचार केला तर बँक काय करते की ज्या काही लोकांकडून ठेवी स्वरूपामध्ये ठेवी येतात त्या ठेवी विशिष्ट मुदतीसाठी स्वीकारते आणि त्या विशिष्ट मुदत पूर्ण झाल्यानंतर त्या ठेवी त्यांना परत देते. आता नुसत्या ठेवी परत देत नाही तर त्याच्यावरती जे काही व्याज होईल, जो काही व्याजाचा दर ठरलेला आहे त्या पद्धतीने जेवढी काही रक्कम व्याजापोटी असेल ती रक्कमसुद्धा त्या व्यक्तींना परत देत असते. या अर्थाने जर विचार केला तर या ठिकाणी 2 लायबिलिटीज क्रिएट होतात. एक म्हणजे जी मुद्दल स्वरूपामध्ये ठेव म्हणून आपल्याकडे रक्कम आलेली आहे ती रक्कम डिपॉझिट्स या कॅटेगरीमध्ये किंवा या सदराखाली या शेड्यूलमध्ये रेकॉर्ड केली जाईल आणि ती रक्कम त्या मॅच्युरिटी पिरियडनंतर त्या व्यक्तीला परत दिली जाईल. हा एक लायबिलिटीचा मुद्दा. दुसरी लायबिलिटी या ठिकाणी क्रिएट होते की ही मुद्दल परत देत असताना याच्यावरती व्याज द्यावं लागतं. तर हे व्याज देणं ही सुद्धा एक प्रकारची लायबिलिटी आहे आणि हे व्याज जर दिलं आपण तर ती आपली म्हणजे बँकेच्या दृष्टिकोनातून तो एक्सपेंडिचर समजला जातो. या अर्थाने शेड्यूल नंबर 3 अतिशय महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे बघावं लागेल की शेड्यूल नंबर 3 मध्ये कोणकोणते आयटम्स रेकॉर्ड होतात आणि त्या प्रत्येक आयटम्सचं ऑडिटरने कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. म्हणजेच चेकिंग आणि व्हेरिफिकेशन्स या संकल्पनेचा विचार केला तर ऑडिटरने या शेड्यूलमध्ये येणाऱ्या आयटम्सचं कशा पद्धतीने चेकिंग करणं गरजेचं आहे हे पाहू. बघा, या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, द ऑडिटर शुड सी दॅट द डिपॉझिट्स आर प्रॉपरली क्लासिफाईड अंडर फिक्स्ड, सेव्हिंग, करंट एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा हे पाहणं गरजेचं आहे ऑडिटरने की बँकेने जे काही डिपॉझिट्स स्वीकारले आहेत ते डिपॉझिट्स रेकॉर्ड करत असताना त्याच्या कॅटेगरीज केलेल्या आहेत का, त्याचं प्रॉपर क्लासिफिकेशन केलेलं आहे का आणि त्याच डिपॉझिटची टोटल त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेली आहे का. मग आता बँक काय करू शकते, किती प्रकारचे डिपॉझिट्स स्वीकारू शकते, तर हे बँकेकडं असणाऱ्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत याच्यावरती डिपेंड राहील किंवा बँकेला जशा पैशाची गरज असेल तशा पद्धतीने बँक काय करू शकते, डिपॉझिटच्या स्कीम तयार करू शकते. आता जनरली ज्या काही डिपॉझिटच्या स्कीम आहेत या अशा पद्धतीने कॅटेगराईज होतात. त्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट, करंट डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट अशा पद्धतीने ह्या ज्या काही डिपॉझिटच्या स्कीम आहेत ह्या कॅटेगरीज केल्या जातात. परंतु याच्यामध्ये जर आणखीन विचार केला तर एक शॉर्ट टर्म डिपॉझिट, लाँग टर्म डिपॉझिट अशी एक संकल्पना या ठिकाणी दिसून येते. किंवा काही जण काय म्हणतात की फिक्स्ड डिपॉझिटला किंवा सेव्हिंग डिपॉझिटला या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल की टर्म डिपॉझिट अशी पण आहे. म्हणजे या ठिकाणी एक टर्म ठरलेली आहे. 3 वर्षाचा काळ असेल, 5 वर्षाचे असेल, 7 वर्षाचे असेल, 2 महिन्याची असू शकते, 90 दिवसाची सुद्धा असू शकते, 6 महिन्याची असू शकते. म्हणजे डिपेंड्स. या ठिकाणी हा जो काही कालखंड ठरलेला आहे त्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी बँक काय करते, डिपॉझिट स्वीकारत असते. म्हणजे जशी बँकेला गरज असेल तशा पद्धतीने बँक काय करू शकते, पैसा उभं करण्याच्या दृष्टिकोनातून या डिपॉझिट स्कीम राबवू शकते. आता जर एखाद्या नॅशनलाइज बँकेचा आपण विचार करत असेल तर नॅशनलाइज बँकेमध्ये आणखीन वेगळ्या पद्धतीने कॅटेगराईज होऊ शकतं. म्हणजे बिझनेसच्या लोकांकडून म्हणजे व्यापाऱ्यांकडून जे काही डिपॉझिट्स येतात तर त्याची एक कॅटेगरी त्या ठिकाणी बँक करू शकते. एक स्पेशल ऑफर त्या ठिकाणी दुकानदारांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी किंवा जे काही प्रोफेशन आहेत या लोकांसाठी त्या ठिकाणी बँक काय करू शकते, डिक्लेअर करू शकते.
काही बँका ज्या आहेत या विदेशी व्यापारामध्ये किंवा विदेशी व्यवहाराशी संबंधित असणाऱ्या बँका आहेत. मग त्या ठिकाणी बरेच विदेशी लोकसुद्धा बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. मग या ठिकाणी आपल्याला आणखीन कॅटेगरीज जर वेगळ्या पद्धतीने करायचं झालं तर बँक जे काही डिपॉझिट्स आहेत तर त्यांना समजण्यासाठी की फॉरेन डिपॉझिट्स असतील किंवा इनलँड किंवा डोमेस्टिक पर्पजसाठी जे डोमेस्टिक लोकांकडूनचे डिपॉझिट्स असतील तर अशा पद्धतीचे डिपॉझिटच्या कॅटेगरीज त्या ठिकाणी असू शकतात. म्हणजे जर विदेशी लोकांनी डिपॉझिट ठेवले तर त्याची कॅटेगरी वेगळी असू शकते. भारतामधल्या लोकांनी त्या ठिकाणी जर डिपॉझिट्स ठेवले तर त्याची पण कॅटेगरी वेगळी असू शकते. मग आता हे बँकेने एवढं सगळं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे का? तर नक्कीच या ठिकाणी असा विचार करावा लागेल की जर ऑडिटच्या दृष्टिकोनातून किंवा एखादा डेटा आपल्याला मिळण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी याचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट असेल किंवा बँकिंग कंपनीज ॲक्ट असेल तर यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बँकांनी त्यांचे डिपॉझिट्स हे काय करणं गरजेचं आहे, क्लासिफाईड करणं गरजेचं आहे. आता एक बँक दुसऱ्या बँकेकडून जसं कर्ज घेते किंवा कर्ज देते तशाच पद्धतीने एक बँक दुसऱ्या बँकेमध्ये काय करत असते, डिपॉझिट ठेवत असते. तसं आपण ॲज अन ऑडिटर म्हणून एखाद्या बँकेचं ऑडिट करत असेल तर त्या बँकेकडं दुसऱ्या बँकेच्या पण ठेवी असू शकतात. तर अशा काही ठेवी असतील तर अदर बँक डिपॉझिट्स या सदराखाली त्याचं क्लासिफिकेशन करून ते प्रॉपरली रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. आता ऑडिटरने ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे की अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन आहे का आणि त्या पद्धतीने त्यांनी ते मेंटेन केलेलं आहे का. म्हणजे उद्या जर एखाद्या संकल्पनेच्या संदर्भात माहिती मिळवायची झाली की बाबा फॉरेनच्या इन्व्हेस्टमेंट किती आहेत, भारतामधल्या इन्व्हेस्टमेंट किती आहेत किंवा फिक्स्ड डिपॉझिट्स किती आहेत, सेव्हिंग डिपॉझिट्स किती आहेत, रिकरिंग डिपॉझिट्स किती आहेत, शॉर्ट टर्म डिपॉझिट्स किती आहेत, तर त्या प्रॉपरली क्लासिफिकेशन केल्यामुळं त्या गोष्टी लगेच सापडू शकतात किंवा त्या व्हेरीफाय करणं शक्य जातं. म्हणजे बँकेच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं आहे आणि ऑडिटरच्या दृष्टिकोनातून देखील ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रॉपर क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि शेवटी हा बॅलन्स शीट अहवाल स्वरूपामध्ये शेअर होल्डर्सपर्यंत जातो. त्यामुळे शेअर होल्डरला सुद्धा या पद्धतीची माहिती मिळू शकते की ज्या बँकेमध्ये आपण शेअर होल्डर आहोत त्या बँकेचे कशा पद्धतीचे ठेवींचे प्रकार आहेत आणि बँक कशा कशा पद्धतीने ठेवी स्वीकारत आहे. त्यानंतर ऑडिटर शुड व्हेरीफाय द काउंटर फॉईल ऑफ द डिपॉझिट रिसिट्स इश्यूड इन सिरियल ऑर्डर एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की बाबा जे काही ठेवीदार बँकेकडे येतात तर ठेवी ठेवण्या अगोदर बँक काय करते, त्या व्यक्तींकडून फॉर्म स्वीकारून घेते, त्या व्यक्तींना अकाउंट ओपन करायला सांगते आणि ज्यावेळेस तो फॉर्म स्वीकारते त्याच्यामध्ये काही त्यांचे पर्सनल डिटेल्स त्या ठिकाणी विचारले जातात. जसे की उदाहरणार्थ ज्या व्यक्तीच्या नावे डिपॉझिट ठेवायचं आहे त्या व्यक्तीचं नाव, ज्या व्यक्तीच्या नावे अकाउंट ओपन करायचे त्या व्यक्तीचं नाव असेल, त्याची बर्थ डेट असेल, त्याचा ॲड्रेस असेल, पॅन नंबर असेल, आधार कार्ड असेल किंवा आता जर त्याला वारस नोंद करायची असेल तर वारसाचं त्या ठिकाणी नाव असेल किंवा वारसाचं म्हणजे त्या ठिकाणी फोटो, त्या ठिकाणी त्यानंतर सिग्नेचर, अशा वेगवेगळ्या पद्धतीने माहिती गोळा केली जाते. आणि शिवाय याला एक विटनेस त्या ठिकाणी असू शकतो. म्हणजे साक्षीदार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचे डिटेल्स त्या फॉर्ममध्ये भरले जातात. दुसरं, बँक ज्या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असते त्यापैकी कोणत्या सर्व्हिसेस त्या अकाउंट होल्डरला पाहिजेत तर त्या सर्व्हिसेससुद्धा त्या ठिकाणी काय केल्या जातात, त्या फॉर्ममध्ये लिहिल्या जातात आणि अशा पद्धतीने तो फॉर्म भरून घेतला जातो. काही ठिकाणी लॉकर सिस्टीम आहे आणि लॉकर सिस्टीममध्ये लॉकरला भाडं आहे. तर काही ठिकाणी काय केलं जातं, लॉकर ज्या व्यक्तीला ओपन करायचं आहे किंवा ज्या व्यक्तीला लॉकर हवा आहे त्या व्यक्तीने लॉकरचं डिपॉझिट त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. तर असं सुद्धा डिपॉझिट त्या ठिकाणी आहे. तर हे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी काउंटर फॉईल, म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणूया की डुप्लिकेट कॉपी किंवा कार्बन कॉपी. तर अशा पद्धतीच्या काउंटर फॉईल्स ज्या बँकेकडं आहेत त्या ठिकाणी त्या चेक करणं गरजेचं आहे. डिपॉझिटच्या संदर्भात काही रिसिट्स असतात तर ते रिसिट्स त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे.
म्हणजे जसं तुम्ही बघा की एखाद्या बँकेमध्ये तुम्ही फिक्स डिपॉझिट ठेवलं तर बँक तुम्हाला एक फिक्स डिपॉझिटचं सर्टिफिकेट देते, पण एक सर्टिफिकेटचा भाग हा बँकेकडं काउंटरफॉईल स्वरूपामध्ये असतो की कोणत्या व्यक्तीला कोणत्या तारखेला किती अमाऊंट डिपॉझिट केलेली याचं सर्टिफिकेट दिले, त्याचा सर्टिफिकेट नंबर असतो, त्या सर्टिफिकेटवरती रजिस्टर नंबर असतो, म्हणजे ते सर्टिफिकेट कोणत्या रजिस्टरला नोंद केलेलं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की वरती डिपॉझिटचे प्रकार आहेत, तसे बँक काय करते, वेगवेगळे रजिस्टर मेंटेन करते. फिक्स्ड डिपॉझिटचं रजिस्टर वेगळं असेल, सेव्हिंग डिपॉझिटचं रजिस्टर वेगळं असेल आणि टर्म डिपॉझिटचं रजिस्टर वेगळं असेल, करंट डिपॉझिटचं रजिस्टर वेगळं असेल किंवा करंट अकाउंटचं रजिस्टर वेगळं असेल. तर त्या रजिस्टरला त्या व्यक्तीचं खातं ओपन केलं जाईल, ते पान नंबर त्या ठिकाणी रेकॉर्ड केले जाईल आणि ही सगळी माहिती त्या काउंटर फॉईलवरती सुद्धा असणार आहे. तर हे देखील व्हेरीफाय करणं ऑडिटरची महत्त्वाची जबाबदारी आहे. शेड्यूल नंबर 3च्या संदर्भामध्ये ऑडिटरने करावयाचे तिसरं काम म्हणजे चेक इंटरेस्ट कॅल्क्युलेशन अँड प्रोव्हिजन्स फॉर ॲक्युरेट इंटरेस्ट. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की शेड्यूल नंबर 3 हे लायबिलिटी क्रिएट करणार आहे किंवा एक्सपेंडिचर क्रिएट करणारा आहे. याच्यावरती ज्या ज्या व्यक्तीने आपल्याकडे डिपॉझिट ठेवले त्या व्यक्तींना व्याज द्यावं लागणार आहे. तर हे व्याज देत असताना त्या ठिकाणी व्याजाचं कॅल्क्युलेशन बरोबर झालं आहे का, व्याजाचा दर बरोबर आहे का, किंवा व्याज ज्या पिरियडसाठी कॅल्क्युलेट केलेलं आहे फ्रॉम टू फ्रॉम म्हणजे कुठून ते कुठपर्यंत असा जर विचार केला तर ते कॅल्क्युलेशन बरोबर केलेलं आहे का नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा ऑडिटरला एखादं सॅम्पलिंगप्रमाणे त्याची मुद्दल, त्याचे दिवस, व्याजाचा दर हे सगळं कॅल्क्युलेट करणं गरजेचं राहील. म्हणजे ते चेक करणं गरजेचं आहे, स्वतः त्याने चेक करणं गरजेचं आहे सॅम्पलिंग टेक्निकनुसार. अँड प्रोव्हिजन्स फॉर ॲक्युरेट इंटरेस्ट. आणि जर काही ॲक्युरेट इंटरेस्ट म्हणजे 31 मार्च अखेर जर काही व्याज देणं असेल तर ते ॲक्युरेट इंटरेस्ट स्वरूपामध्ये रेकॉर्ड करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ते शेड्यूल नंबर 5ला रेकॉर्ड होईल. म्हणजे ती लायबिलिटी क्रिएट होईल अदर लायबिलिटीजच्या कॅटेगरीमध्ये. आणि शेड्यूल नंबर 15मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख असणार आहे इंटरेस्ट एक्सपेंडेडमध्ये. का तर ते देणं आहे आणि ते दिलं आहे किंवा त्या खर्ची टाकलेलं त्या वर्षातला तो खर्च आहे, म्हणून त्या ठिकाणी ते रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. तर ऑडिटरने हे चेक करणं गरजेचं आहे, व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा ऑडिटरने शेड्यूल नंबर 3च्या संदर्भामध्ये काय पाहणं गरजेचं आहे, सी दॅट द सेपरेट डिपॉझिट रजिस्टर इज मेंटेन्ड बाय द बँक. बघा हा मुद्दा या ठिकाणी परत आला. या ठिकाणी हे पाहणं गरजेचं आहे, जसं क्लासिफिकेशन केलं आहे तसंच त्यांनी सेपरेट रजिस्टर मेंटेन केलेले आहेत का, प्रॉपरली डे टू डे त्या ठिकाणी डिपॉझिटच्या एंट्रीज होत आहेत का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. अर्थात आता तुम्ही म्हणाल की सर आज कम्प्युटराइज अकाउंटिंग झालेलं आहे आणि मग सगळं कम्प्युटरवरती डिपॉझिट्सचे अकाउंट्स ओपन होतात, सॉफ्टवेअर आहे, पण तरी देखील बँकांना मॅन्युअली रजिस्टर मेंटेन करावेच लागतात. ते ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा मुद्दा, व्हेरीफाय द प्रोव्हिजन फॉर अनक्लेम्ड डिपॉझिट्स, कॅश मार्जिन अँड कंप्लायन्सेस विथ द प्रोव्हिजन्स ऑफ रिलेव्हंट ॲक्ट. आणि त्यानंतर ह्या गोष्टी ज्या काही होत आहेत ह्या योग्य त्या प्रोव्हिजन्सप्रमाणे होत आहेत का, कायद्याने या गोष्टीला, म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की बँकाचा व्याजदर हा कायद्याने ठरवलेला असतो, रिझर्व्ह बँकेने सांगितलेल्या व्याजदराप्रमाणे यांना व्याज द्यावं लागतं आणि ह्या व्याजाच्या दरामध्ये बदल दिसून येतो. म्हणजे सेव्हिंगचा व्याजाचा दर, करंट डिपॉझिटचा व्याजाचा दर, रिकरिंग डिपॉझिटचा व्याजाचा दर, फिक्स्ड डिपॉझिट असेल, शॉर्ट टर्म डिपॉझिट असेल, लाँग टर्म डिपॉझिट्स असतील किंवा बऱ्याच बँकांकडं दाम दुप्पट, दाम दीडपट अशा काही वेगवेगळ्या योजना असतात किंवा लखपती योजना असते अशा, किंवा आता सुकन्या समृद्धी अकाउंट्स आहेत, अटल पेन्शन अकाउंट आहे किंवा जनधन योजनेमध्ये अकाउंट आहे किंवा आपण गॅस सबसिडीच्या संदर्भामध्ये उज्ज्वला गॅस त्या संदर्भामध्ये अकाउंट्स असतात, नरेगाचे अकाउंट्स आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स आहेत. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स हे वेगवेगळ्या प्रोव्हिजननुसार ते क्रिएट करणं गरजेचं राहतं. तर या ठिकाणी ऑडिटरने हे पाहणं गरजेचं आहे की त्या त्या कायद्याच्या प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी फॉलो केल्यात का, आणि त्या फॉलो करून, म्हणजे सुरुवातीला बघा जनधन अकाउंट योजना सुरू झाली कायद्यानुसार, म्हणजे
त्याचा एक कायदा बिल पास झालं आणि झिरो बॅलन्स अकाउंटवरती म्हणजे झिरो बॅलन्सवरती ते अकाउंट ओपन करण्यात आलं. म्हणजे याची मूळ संकल्पना जी आहे, या ठिकाणी डिपॉझिट्स कसं आहे, अकाउंट ओपन करून द्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी येणे देण्याचे व्यवहार होतात. दुसरा भाग, या ठिकाणी कॅश डिपॉझिटला, कॅश विड्रॉला लिमिट्स आहेत. म्हणजे किती रक्कम डिपॉझिट्स करायची, किती रक्कम विड्रॉ करायची, एका आठवड्यात किती वेळा रक्कम डिपॉझिट करू शकता किंवा किती वेळा विड्रॉ करू शकता, यासुद्धा प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी त्या अकाउंटच्या संदर्भात फॉलो केल्या जातात का, हे देखील त्यांनी पाहणं गरजेचं आहे. आणि दुसरा या ठिकाणी मुद्दा आहे, व्हेरीफाय द प्रोव्हिजन फॉर अनक्लेम्ड डिपॉझिट्स. म्हणजे आता बँकेच्या दृष्टिकोनातून ही लायबिलिटी आहे, परंतु काही लायबिलिटीज अशा आहेत की ती व्यक्ती डिपॉझिट स्वीकारायला आलेलीच नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं डिपॉझिट बँकेमध्ये आहे आणि त्याची मॅच्युरिटी होऊन गेलेली आहे, मुदत संपलेली आहे आणि त्यानंतरसुद्धा ती व्यक्ती कोणत्याही कारणाने म्हणजे त्या व्यक्तीला माहिती नसेल किंवा ती व्यक्ती जिवंत नसेल किंवा त्या व्यक्तीला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आणि त्यांना माहिती पण नाही किंवा कदाचित असं असेल की वडिलांनी डिपॉझिट ठेवलं, वडील हयात नाही आहेत, मुलाला त्याच्याबद्दल माहिती नाही, मग अशा व्यक्ती बँकेकडे येत नाही डिपॉझिट स्वीकारायला. आणि बँक स्वतःहून कधीही कोणत्याही डिपॉझिटरला या पद्धतीची सूचना देत नाही की तुमचं डिपॉझिट या ठिकाणी मॅच्युअर्ड झालेलं आहे तर पैसे घेऊन जा. तर या ठिकाणी असे काही डिपॉझिट्स असतात की जे अनक्लेम्ड असतात, म्हणजे त्याच्यावरती क्लेमच नाही. किंवा बऱ्याच वेळा आपल्याला हे बघायला मिळतं की आता पाठीमागच्या वर्षी पूर आला, काही ठिकाणी भूकंप येतो, नैसर्गिक आपत्ती येते आणि ह्याच्यामध्ये कुटुंबाच्या कुटुंब काय होतात, उद्ध्वस्त होतात. पण त्या कुटुंबाचे जर डिपॉझिट्स एखाद्या बँकेमध्ये असतील तर त्याच्या बाकीच्या लोकांना ते डिपॉझिट्सबद्दल काहीही माहिती नसते किंवा बऱ्याच वेळा असं असतं की त्यांचे सर्टिफिकेट्स गहाळ झालेले असतात, पुरामध्ये वाहून गेले किंवा आग लागली त्याच्यामध्ये जळाले अशा पद्धतीने, आणि मग ते त्या ठिकाणी काय करू शकत नाहीत, क्लेम करू शकत नाहीत. मग असे अनक्लेम्ड डिपॉझिट्स जर असतील तर त्या अनक्लेम्ड डिपॉझिट्सचं बँकेने काय केलं हे देखील ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. कारण की अशा या अनक्लेम डिपॉझिटच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बऱ्याच वेळा अफरातफर झालेली दिसून येते. बऱ्याच वेळा काही बँकेच्या अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीबद्दल माहिती असते की ही व्यक्ती हयात नाही, ही व्यक्ती मृत झालेली आहे आणि त्या व्यक्तीचे डिपॉझिट्स आपल्याकडे आहेत. तर मग या ठिकाणी काय होऊ शकतं, त्या पैशाची अफरातफर होऊ शकते. शेवटी अकाउंट एंट्री करणारे अधिकारीच आहेत, ब्रँच मॅनेजर याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व असेल किंवा काही व्यक्ती या ठिकाणी इन्व्हॉल्व असतील तर त्या ठिकाणी त्याचं पेमेंट ट्रान्सफर होऊ शकतं दुसऱ्या अकाउंटला किंवा या पद्धतीचे माल प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी होऊ शकतात. तर अनक्लेम डिपॉझिट्सचा नियम काय सांगतो हे ऑडिटरने माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने बँकेने अनक्लेम्ड डिपॉझिट्सच्या प्रोव्हिजन्स केल्यात का हे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रहो, शेड्यूल नंबर 3मध्ये येणारे डिपॉझिट्स हे या ठिकाणी व्हेरीफाय होणं गरजेचं आहे, चेक होणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने जे काही रजिस्टर बँकेने मेंटेन केलेले आहेत ते सर्व रजिस्टर्स, त्यांच्या काउंटर फॉईल, त्याचे व्हाउचर्स हे प्रॉपरली रेकॉर्ड केलेले आहेत का, त्याची डेट, वारसाची नोंद, त्या व्यक्तीचं नाव, पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर किंवा ट्रान्झॅक्शनचे डे टू डे डिटेल्स हे प्रॉपरली त्या रजिस्टरला मेंटेन केलेले आहेत का. त्यानंतर त्याचा फोटो, त्याचं जसं आता नवीन आलेलं KYC म्हणजे नो युअर कस्टमर ही संकल्पना आहे. एक ठराविक काळानंतर तो कस्टमर जिवंत आहे का त्याचे डिटेल्स बँक मागवून घेणं गरजेचं आहे. ते एखादा अकाउंट ॲक्टिव्ह आहे का, डिॲक्टिव्ह झालेलं आहे हे देखील त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स या ठिकाणी असतात आणि त्या सर्व प्रोव्हिजन्स कंप्लीट केल्यात का हे ऑडिटरने या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने शेड्यूल नंबर 3चं ऑडिट केलं पाहिजे. थँक्यू.